नमस्कार. आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी. त्यासाठी मी घेतले आहे 4 अंडे, 2 बटाटे, 4 कांदे, कोथिंबीर, 2 टमाटे आणि घरात जो आपला मसाला असतो तो लाल मसाला, हळद आणि मीठ. अंडे आणि बटाटे मी बॉईल करून घेतलेले आहे. कांदे मी बारीक कापून घेतले आहे. आता मी टमाटा पण बारीक कापून घेते आहे. आता ही कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे. अंडे मी सोलून घेतले आहे आणि आता फोर्कने मी याला होल करून घेणार आहे. याच्यामुळे मसाला आतमध्ये जातो अंड्याच्या. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आता मी बटाटे थोडेसे फ्राय करून घेणार आहे. बटाटे लाल झालेले आहेत आणि आता अंडे फ्राय करून घेणार आहे. अंडे फ्राय झाले आहे. तेलात कांदे आणि टमाटे टाकून तर यामध्ये थोडी हळद, अर्धा चमचा हळद टाकली आहे. आता हा कांदा आणि टमाटा आपल्याला नरम होईपर्यंत चांगला होऊ द्यायचा आहे. आता याच्यावर झाकण ठेवून मी 2-3 मिनिटं हा कांदा आणि टमाटा होऊ देणार आहे. कांदा आणि टमाटा चांगला झालेला आहे. मसाला मी थोडंसं पाणी टाकून कालून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकलेली आहे. ज्यांच्याकडे घरचा मसाला नसेल ते लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकून मिक्स करू शकतात. असे यामध्ये हा मसाला टाकलेला आहे. मसाला चांगला होऊ द्यायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर हा मसाला परत झाकण ठेवून 2 मिनिटे होऊ द्यायचा आहे. आता मसाला चांगला झाला आहे. यामध्ये हे अंडे आणि बटाटे टाकून द्यायचे.
याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून 1 मिनिटभर झाकण लावून ठेवायचं आहे मंद गॅसवर. झालेला आहे ना, अंड्याची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.